नमस्कार, मी सुनील मधनुरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज आपल्यासोबत आहेत वळग येथील रणजित महाराज वळगकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांचं एक खूप मोठं आध्यात्मिक प्रस्थ आहे. त्यांनी खूप मोठं मंदिर सुद्धा उभारलेलं आहे आणि त्यांच्याकडं लाखोची संख्येने भाविक भक्त सुद्धा येतात त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या मंदिराच्या दर्शनासाठी. तर नक्की आपण जाणून घेऊया की ते अध्यात्माकडे कसे वळले आणि एज्युकेशन करत असताना मग ते अध्यात्म क्षेत्र त्यांनी कसं निवडलं, तर आपण त्याची बातचीत करूया. सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी. बोला तुम्हाला काय. तर मला सांगा पहिला प्रश्न की आपलं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण D.Ed झाले. अच्छा, D.Ed आपण कधी केलं? D.Ed माझं 2011-12 मध्ये D.Ed झाले. अच्छा, 2011-12 मध्ये आपलं D.Ed झाले. मग हे जे अध्यात्म क्षेत्र आहे तुम्ही इकडे कसं वळालात? मला अध्यात्म क्षेत्राची आवड म्हणजे मी लहान असते वेळेस पहिल्यांदा मला भजनाची खूप आवड होती. त्या अध्यात्म क्षेत्रामध्ये जाण्याचा योग म्हणजे हळूहळू माझ्या परिसरामध्ये कोणत्याही ठिकाणी जर भजनाचा कार्यक्रम असेल तर मी त्या ठिकाणी त्या कार्यामध्ये सहभागी होत असतो. आणि मला ह्या मंदिराच्या उभारणीचं काही माहित नव्हतं. फक्त मी लहानपणी अध्यात्म क्षेत्रामध्ये असल्यामुळं आणि अध्यात्म क्षेत्र करत करत शिक्षणाकडे माझी वाटचाल चालू होती. मग D.Ed तुम्ही केलात, मग असं वाटलं नाही की आपण शिक्षक व्हावं, विद्यार्थ्यांना शिकवावं? माझं D.Ed 2011-12 मध्ये झालं. 11 मध्ये D.Ed चालू असताना 2011 मध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मी शिक्षण करत करत सगळं व्यावहारिक दृष्ट्या शेती वगैरे बघत होतो D.Ed झाल्याच्या नंतर. आणि मला ह्या अध्यात्म क्षेत्राची आवड असल्यामुळं शेती आणि अध्यात्म क्षेत्र मी चांगल्या पद्धतीनं चालवत होतो घराकडे. तर मला एक सांगा की जे अध्यात्मिक क्षेत्र आहे आपण कोणत्या देवाचं मंदिर त्या ठिकाणी उभारलं? देवाचं मंदिर उभा करण्याचं कारण म्हणजे अध्यात्म क्षेत्र चालू असल्यामुळं मला शिक्षण करत असताना म्हणजे हे अध्यात्म आणि मंदिर उभा करल असं मला काही माहिती नव्हती. ज्या वेळेला नवरात्र उत्सव असतो त्यावेळेस देवीचं थोडस एका पद्धतीचं वारं माझ्या अंगावरती मिळालं आणि ते वारं मिळाल्याच्या नंतर मी 4 वर्षे त्या वाऱ्यामुळे देवीच्या त्रस्त झालो. म्हणजे मी दुःखित पीडित, जसं जे व्यक्ती आजारी असते त्या पद्धतीने थोडेसे मला काही आजार दिसू लागले माझ्या शरीरामध्ये. आणि मी मात्र घाबरून दवाखाना करायचं सारखं सारखं. मला काय झालंय असं करायचं. आणि करत 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 मला दवाखान्याला गेल्याच्या नंतर मला काही कळत नव्हती बाबा मला नेमकं काय झालंय. आणि हे जे देवीचं जे काही असतंय वारं आणि ते माझ्या शरीरात आहे असं मला कधी काही कळालं नव्हतं. मग थोड्या दिवसाच्या नंतर मी हळूहळू अध्यात्म क्षेत्रामध्ये गेलो आणि थोडस मला काही शब्द कळू लागले. आणि जे माझी वाचासिद्धी असते त्या वाचासिद्धीमधून मी कोणाला काही जर बोललो सहज ते घडू लागलं. आणि मला देवीचे म्हणजे असं अंतरंगाने काही चमत्कार दिसत होते मधून. अंतरंगाने चमत्कार म्हणजे उगा मला देवी बोलल्यासारखं वाटायचं. म्हणजे घरात गेल्याच्या नंतर तिने मला भीती दाखवलेली असं काहीतरी वाटायचं. मग ते हळूहळू मला म्हणजे वेगळाच भास होत होता की मला होतंय काय नेमकं हे काही मला कळत नव्हतं त्याच्यामधून. हा, तर मग आता सध्या तुमच्या ठिकाणी कुठल्या देवीचं मंदिर आहे? आई तुळजाभवानी, तुळजापूरची आई. ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये उभारलं? माझ्या स्वतःच्या शेतामध्ये देवीचं मंदिर उभा राहिलेलं आहे. अच्छा. हा, तर मग तुम्हाला नेमकं मंदिर उभा करताना काय अडचणी आल्या? मला अडचणी काही नाही. मला भरपूर माझ्या गावातून सहकार्य होतं सर्वांचं. मी लहानपणापासून अध्यात्म क्षेत्रामध्ये असल्या कारणानं सगळ्यामध्ये मन मिसळून राहत होतो. आणि ते मी जे माझ्या जवळचे जे पब्लिक असते त्या पब्लिकला जर काही कारण घडलं त्या ठिकाणी मी बोललं तर ते कारण व्हायला लागलं. आणि ते माझ्या एक प्रेरणेतून मी एक स्वप्न तयार केलं की बाबा आपण एक देवीचं स्थान तयार केलं पाहिजे. आणि ते स्थान तयार करताना मला भरपूर सहकार्य होतं माझ्या जवळच्या व्यक्तीचं. आणि मी एक मनामध्ये संकल्प बांधलो होतो, जर आपल्या देवी आपली जर देवी कोणाला पावत असेल किंवा पावलेली आहे
मग त्या माध्यमातून तुम्ही मला ज्या वेळा मी मंदिर उभारणी करतो त्यावेळेला तुम्ही मला थोडस मदत करा, अशा पद्धतीने बोललेलं आहे मी सर्व. हा. तर आपल्याकडं खूप सारे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात, तर त्याचं नेमकं काय कारण आहे? भाविक भक्तांची आई जगदंबेवर श्रद्धा असल्यामुळं त्या लोकांना वाटते की बाबा महाराजांकडे गेल्यामुळं काय तर दुःखाचं निरसन होतंय, आणि त्या भावनेनं माझ्याकडे लोक येत असतात दर्शनासाठी. म्हणजे नेमके आपल्याकडे आल्यानंतर कुठल्या प्रश्न त्यांचे सॉल्व्ह होतात? प्रश्न सॉल्व्ह करण्याचा त्याच्या मागे माझा हेतू काही नाही. त्यांची भावना हेच, त्यांची श्रद्धा आणि त्यांची भावना हेच सर्वात मोठं त्यांचं गुण आहे. ह्या ठिकाणी येते वेळेस पहिल्यांदा मातेवरती त्यांची श्रद्धा असली पाहिजे. मी त्यांना काही करू शकत नाही, मी त्यांना कुठली म्हणजे असं जादू टोना करणे भानामती ह्या ठिकाणी काहीच असला प्रकार माझ्यापाशी नाही. फक्त यायचं आणि मातेच्या चरणावर नतमस्तक व्हायचं, आणि जे काही लागतंय ते मातेला तुम्ही त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी मागणी करू शकतात मातेला. अच्छा. हा. तर म्हणजे असं जादू टोना किंवा अजून असला कुठल्या प्रकार? जादू टोना हे राहतच नाही. पहिल्यांदा माझा जादू टोन्यावर विश्वास नाही, माझा स्वतःचा विश्वास नाही. आणि मी शिक्षण घेतल्यामुळं शिक्षणामध्ये होतो, माझं डीएड झालेलं आहे, आणि हे अध्यात्म क्षेत्र चालू असल्यामुळं माझा पहिल्यांदा ह्या अंधश्रद्धेवर पहिल्यांदा माझा विश्वास नव्हता. अंधश्रद्धा हे जादू टोना हे अंधश्रद्धा आहे, माझा त्याच्यावर विश्वास नाही. फक्त हे लोक जे येतात त्यांना मी फक्त वाचासिद्धी म्हणजे मातेचा आशीर्वाद मला मिळाल्यामुळं मी लोकांना फक्त बोलत असतो की बाबा तुम्ही अशा पद्धतीनं चालायचं आहे. त्या पद्धतीनं चालल्याच्या नंतर मातेनं काय करतात, मग त्यांचा विश्वास श्रद्धा त्या जागेवर असल्यामुळं मातेच्या चरणावर मस्तक ठेवल्यामुळं त्यांचे ते कोडे म्हणजे मार्ग दाखवायचं काम आपण मार्ग दाखवायचं काम आम्ही करतो. तुम्ही करता. हा. म्हणजे एखाद्याला काही समस्या असतील तर आपण ते समस्याचे निराकरण कसं होईल, हा, जसे एक डॉक्टर सांगतो हो त्या प्रकारे आपण एक सल्ला देतो. म्हणजे डॉक्टरच्या पलीकडे जे असेल काही प्रश्न असतील त्यांचे प्रॉब्लेम काय असते त्याच्या माग, म्हणजे जो व्यक्ती आपल्याकडे येते त्याची भावना असते. ते भावना असल्याच्या नंतर काय होते, त्यांना आपण काहीतरी वेगळं सांगून त्यांना म्हणजे घाबरून टाकायचं नाही की बाबा आपण त्यांना आपण एक साधू किंवा आपल्याकडे महाराज म्हणून त्यांनी आपल्यावर भावना ठेवून येतात. मग त्यांना आपण वाईट मार्गाला दाखवायचं नाही, जो सरळ रस्ता आहे. आता आपल्याकडे जास्त पब्लिक आल्यामुळे काय होते, आम्हाला त्यांना बघल्याच्या नंतरच त्यांची भावना अर्धी कळते की बाबा हा जो व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे त्या व्यक्तीचं म्हणजे प्रश्न काय त्यांच्या चेहऱ्यावरून अर्ध आम्हाला समजते. म्हणजे पहिल्यांदा त्याला सांगायचं की बाबा तू का घाबरलास, म्हणजे त्याच्या मनातलं जे निवगंड आहे म्हणजे जे वाईट विचार आहे त्याच्या मनातले पहिल्यांदा बोलून ते दूर करायचं. मग त्याला शांतता द्यायची, समाधान द्यायचं, मग बोलायचं त्याला तू असं करू नको, तू घाबरू नको, फक्त देवावर विश्वास ठेव. आणि हे सगळं तुझं काय जे आहे तुझ्या संकट आले, आणि ते हळूहळू जर त्याला नुसतं इकडे बी ठेव म्हणायचं नाही, जर काय असेल तर आपण त्याला दवाखान्याचा पण मार्ग दाखवायचं. हा. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण त्यांना सहकार्य करतो, मार्ग दाखवतो. म्हणजे बाकी महाराज जे आहेत जादू टोनावर काही विश्वास करत नाहीत, देवाच्या माध्यमातून ते मार्ग दाखवायचा प्रयत्न करतात. जे त्यांच्याकडे जे भक्त येतात त्यांना चांगला मार्ग दाखवायचा प्रयत्न करतात. मला वाटतं काही लोक तुमच्याकडं आल्यानंतर दारू पण काही लोकांनी सोडली. नाही, दारूचा विषय तसा नसते. मला वाटते की दारूचं औषध जगात कुठं नाही. मी तशी चुकीचे कामं करतच नाही माझ्या संस्थेत. म्हणजे तुमच्याकडे जर कोणी आलं तर तुम्ही त्याला सांगता, प्रवर्त करता किंवा दारू पिऊ नको, दारू पिऊ नको. त्यांनी काय करतात, आमच्यावर विश्वास असल्यामुळं काही लोक काय करतात, आम्ही सांगलेले शब्द बाबा महाराज सांगलेत की बाबा ह्या मार्गाने चला, ह्या मार्गाने चालल्याच्या नंतर आमचं काय तर दूर होईल, आणि ते काही लोक काय करतात श्रद्धेपोटी ते दारू बंद करतात. पण आमच्याकडे त्याचं औषध वगैरे असं काही आम्ही देत नाही. असं काय म्हणजे महाराज असं कुठल्या गोष्टीचं औषध किंवा अजून असलं काही गोष्टी देत नाहीत. आणि तुम्ही अजून काय सांगाल, जे तुमचं कार्य आहे आता खूप वर्षापासून सुरू आहे, त्या कार्याविषयी अजून काय सांगाल आपण? ह्या कार्याविषयी असं आहे की माझं जो हे कार्य आहे, ह्या कार्यामध्ये माझी एवढीच भावना असते की बाबा आपल्या परिसरातील किंवा दुरून जे भक्त येतात त्यांची कुठली गैरसोय नाही झाली पाहिजे. आपल्या मंदिरात आल्याच्या नंतर त्यांना कशासाठी आलाय, त्याचं काय दुःख आहे हे पहिल्यांदा मी जाणून घेतो, आणि आल्याच्या नंतर त्याला खायला पाणी त्याची व्यवस्था पहिल्यांदा मी अगोदर घरच्यांना म्हणा किंवा मी स्वतः जर असेल मंदिरामध्ये तर मी पहिल्यांदा त्यांची ती व्यवस्था करून घेतो. मग तिथं आल्याच्या नंतर त्याला अगोदर खायला द्यायचं, मग खायला द्यायच्या नंतर त्यांना थोडं शांत होते,
म्हणजे त्याच्या मनामध्ये जे माझ्याविषयी काय बाबा मी गेल्याच्या नंतर महाराज मला काय बोलतील, मी महाराजाला काय बोलू, ते असं नाही. मी पहिल्यांदा जाऊन त्याला भेटतो की बाबा तुला काय झाले, तू का घाबरलास. माझं त्याच्या पाठीवर कंटिन्यू हात असते. जे लोक माझ्या मंदिरात येतात म्हणजे त्यांनी काही झालं असेल किंवा त्यांना काही झालं नसेल, त्यांनी आल्याच्या नंतर मी त्यांना असं करून देत नाही की बाबा महाराज आम्ही बोलल्याच्या नंतर महाराज आम्हाला काय म्हणतील. मी तिथपर्यंत त्यांना जाऊन देत नाही. मी पहिल्यांदा जाऊन त्यांना भेट देऊन त्यांचं काय ते त्यांच्या गोष्टीचं निराकरण करून घेतो. त्यांचं म्हणणं ऐकता आणि त्या पद्धतीनं त्यांचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर शेवटचा प्रश्न असा, कारण आपण अजून काही इंटरव्ह्यू आपल्यासोबत करणारच आहोत. आता जो आपला शेवटचा प्रश्न आहे की आपण तरुण विद्यार्थी असतील तर त्यांना आपण काय सल्ला द्या. तरुण विद्यार्थी म्हणजे कसं असतंय, आपलं संस्थान असल्यामुळं तरुण वयोवृद्ध हे सगळे व्यक्ती माझ्याकडे येत असतात. तरुणच असं येतील असं काही नाही. तरुण जे आता सध्या विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय सल्ला द्याल, अभ्यासाच्या बाबतीत काय केले पाहिजे. नाही, अभ्यासाच्या बाबतीत कसं असते, त्यांना सांगायचं की बाबा नुसतं तू देवावर श्रद्धा ठेवून बसू नको. पहिल्यांदा प्रयत्न कर. प्रयत्न आणि परमेश्वर. पहिल्यांदा प्रयत्न, मग परत तुला काय ते भेटेल. देवावर श्रद्धा ठेवायचं. नुसतं मग देवावर श्रद्धा ठेवलो चला मी पास होतो असं नाही. तू पहिल्यांदा देवावर भावना ठेव. चाले हे शरीर कोणाची सकते, कोण बोलेवी ते हरिवून. आपले देह जे आहे देवाच्या ह्याच्यानुसारच चालतंय ना. नुसतं देवावर आपण श्रद्धा ठेवून जमत नाही. काय म्हणतात, फक्त आपण ते प्रयत्न केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी आपले प्रयत्न खंबीर असले पाहिजे. आणि ते आपली भावना ठेवल्यामुळे देवानी काय करते, आपल्या भावनेला आणि आपल्या प्रयत्नाला या दोन्हीचं एका ठिकाणी सर्व मिलन होऊन मग ते आपलं मार्गदर्शन दिलं जाते. तर हे होते रणजित महाराज वळककर. आपण यांच्याशी संवाद साधलो. एक उत्तम असे जाणकार महाराज आहेत. जादू टोण्यावर ते विश्वास पण ठेवत नाहीत आणि त्याचे कुठलंही कृत्य करत नाहीत. चांगलं मार्ग दाखवायचा प्रयत्न करतात प्रत्येकाशी. तर आपण आम्हाला वेळ दिलात याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. तर आपण हे पाहू शकता या ठिकाणी महाराज वेगवेगळे कीर्तन भजन असे कार्यक्रम ठेवतात व अन्नदानाचा पण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम होतो. हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी प्रसादासाठी येतात. तर आपण पाहू शकता या ठिकाणी किती लोक प्रसादाला आलेले आहेत. वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम त्या माध्यमातून राबवायचा प्रयत्न करतात. तर पहा कशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत. तर पहा कशा प्रकारे कार्यक्रम आहेत. लोक अन्नदानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात, अन्नदानास येतात या ठिकाणी. तर आपण पहा आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराजांचं खूप मोठं हे कार्य आहे जे की देगलूर तालुक्यामध्ये चालतंय. खूप मोठी या ठिकाणी